हे गाईज, कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवीन आणि भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत जी सर्वांनाच आवडते, ती म्हणजे मुंबईची चाट। तर जरा बघूया। शेवपुरी आणि दहीपुरी मी तुमच्यासोबत शेअर करते। त्यासाठी पांढरे वाटाणे जे आहे ते मी रात्रभर भिजवून ठेवले होते आणि बटाटे आणि वाटाणे दोघं बॉईल करून त्यांना मॅश करून घेतले। कढईमध्ये मी तेल, जिरं, राई, त्यानंतर रेड चिली फ्लेक्स, हळद आणि चटणी घातलेली आहे, आपली लाल चटणी। त्यानंतर त्यामध्ये मॅश केलेले बटाटे आणि वाटाणे घालून त्यांना अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये मॅगी मसालाही ॲड करू शकतात। त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरता मीठ घालणार आहोत आणि बघा, मॅश केलेला जो बटाटा आहे तो चांगल्या प्रकारे फ्राय झाला की त्याचा इथे तयार होतो तो म्हणजे रगडा। आणि रगडा सगळ्यांनाच आवडतो, इतका टेस्टी बनतो हा। अशा प्रकारे नक्की बनवून बघा। त्यानंतर अशा प्रकारे गोल बनवायचा, रगडा सर्व साईडला कढईला लावायचा आणि मध्ये जागा सोडायची पाणी घालण्यासाठी। त्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आणि थोडा थोडा रगडा साईडने काढत राहायचा। आतमधला जो रगडा आहे तो सर्व करण्यासाठी घ्यायचा आणि यामध्ये कोथिंबीर वगैरे काहीच टाकायची नाही, असाच प्लेन रगडा राहू द्यायचा। चला मग आता सर्वात आधी आपण बनवूया दहीपुरी। आणि दहीपुरी आणि शेवपुरी मला एवढी आवडते, म्हणूनच मी म्हटलं की हा चाट मी नक्की घरी बनवणार। पाणीपुरीचे फुगे आपल्याला घ्यायचे आहेत, मी बाहेरून रेडीमेड आणलेले होते। आणि मग त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा ॲड करायचा आहे। त्यानंतर आपल्याला थोडासा यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे। जेव्हा कैरीचं सीझन असतं तेव्हा यामध्ये कैरीही ॲड करतात। नंतर आपण थोडासा रगडा यामध्ये ॲड करणार आहोत। अशा प्रकारे चमच्याने थोडा थोडा रगडा सर्व पुऱ्यांमध्ये भरून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये जे फ्राय केलेली बुंदी असते ती पण आपण यामध्ये ॲड करणार आहोत, तीही छान टेस्ट देते। त्यानंतर दही जे आहे ते थोडंसं मिक्सरमधून काढून घ्यायचं, जास्त नाही, बिलकुल थोडंसं। आणि मग त्याला अशा प्रकारे पुऱ्यांमध्ये टाकायचं। दही खूप सारं वापरायचं आहे, पण आधी पुऱ्यांमध्ये थोडं थोडं घालायचं। नंतर मी यामध्ये इमली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो केचप तिघं मिक्स करून अशा प्रकारे चटणी तयार केली आणि ते सॉस मी यामध्ये सर्व केले। वरतून पुन्हा एकदा भरपूर सारं दही घालायचं, जसं मी तुम्हाला बोलली। आणि हे दही पूर्ण पुऱ्यांमध्ये पोचलं पाहिजे आणि वरतून खाली थोडंसं पसरलं पाहिजे, अशा प्रकारे एवढं सारं दही आपल्याला लागणार आहे। त्यानंतर वरतून थोडीशी चटणी घालायची आणि मस्त चाट मसाला घालायचा, थोडी बुंदी घालायची। मला चाट मसाला आवडत नसेल तुम्ही त्याऐवजी सेंधा नमकही इथं वापरू शकतात, तेही खूप छान लागतं। त्यानंतर हरभऱ्याची डाळ जी फ्राय केलेली असते तीही यामध्ये मी ॲड केली आहे। खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आणि वरतून खूप सारी शेव ॲड करायची आणि वरतून पुन्हा एकदा जे सॉस आपण रेडी केलेले आहेत ते यावर पसरवून घ्यायचे। आणि बाहेर जी 30 रुपयाला दहीपुरी भेटते ती आपली घरीच रेडी झाली आहे। पोटभर खा आणि मस्त एन्जॉय करा। अशा प्रकारची दहीपुरी नक्की बनवा आणि बनवली की माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका। चला आता पुढची स्टेप बघूया। तर काय केलं, इथे आपण शेवपुरी बनवणार आहोत। त्यासाठी बघा, पुन्हा एकदा मी पाणीपुरीचे फुगे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये भरपूर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे। कांदा ॲड करताना त्यामध्ये मी कांदा चिरल्यानंतर त्यामध्ये चाट मसाला मिक्स केलेला आहे, तर तुम्ही तसंही करू शकतात। त्यानंतर इथे त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये सलाड ॲड करू शकतात। बुंदी ॲड करायची, यामध्ये जी फ्राय केलेली बुंदी असते ती ॲड करायची। नंतर मग यामध्ये भरपूर रगडा ॲड करायचा। रगडा परत एकदा गरम करायचा। दहीपुरी बनवली तोपर्यंत तो थंडा झाला असेल तर पुन्हा एकदा गरम करायचा, पण गरमच रगडा यामध्ये ॲड करायचा। आणि हो, अशा प्रकारे भरपूर सारा रगडा यामध्ये भरून घ्यायचा आणि त्यानंतर जे सॉसेस आपण रेडी केले होते ते अशा प्रकारे पुऱ्यांमध्ये ॲड करायचे, थोडे वरतून पसरवायचे। तुम्हाला जसं आवडेल तसे ते सॉस यामध्ये ॲड करायचे। हरभऱ्याची फ्राय केलेली डाळ ॲड करायची आणि खूप सारी बारीक शेव यामध्ये ॲड करायची, कारण आपण शेवपुरी बनवतोय म्हणून यामध्ये शेव खूप जास्त जाईल। तर बघा, अशा प्रकारे शेव पुऱ्यांमध्ये आपण भरली की त्यानंतर वरतूनही पूर्ण शेव पसरवून घ्यायची आणि मग यावर बुंदी पसरवायची। पुन्हा एकदा डाळ घालायची आणि मग खूप सारी कोथिंबीर घालायची आणि मग बीट जे असतं आपलं ते किसून घ्यायचं आणि त्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचं। तर रेडी आहे आपली इथं चमचमीत अशी शेवपुरी आणि इतका टेस्टी हा चाट बनला होता। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।